काय एवढी गाडी सगळं एक साईडला जाते. पडली गाडी आई घातलेली आईशा विला. लोणावळा व्ह्यू पॉइंटला आलोय. आय लव्ह लोणावळावाला. पण इथे पण आज काय माहिती इथे एवढं का वारं यार. पहिल्यांदा मला एवढं वारं लागलंय पूर्ण राईडमध्ये सगळीकडे. म्हणजे जसं लोणावळा घाट चढलो ना वरती असलं वारं येतं ना, एक साईडला घेऊन जाते गाडी. भाई साहब पहिल्यांदा मी एक्सपिरियन्स केलं इथे एवढं भयानक वारं. माहिती नाही का, कोणाला आयडिया असेल तर प्लीज सांगू शकता कमेंटमध्ये. आणि मित्रांनो आपण येऊन बसलो आहे आपल्या फेवरेट ब्रिजच्या खाली लोणावळ्यात. खंडाळाच आहे अजून हा. आणि भूतिया विला एकदम खतरनाक डेंजरस विला आईशा विला. बघा इकडे रॉयल्स तिथेच आहे अजून ती. भाई हे डेंजर आहे भाई. चुकून पण इथे जाऊ नका. इथे कशाला टच करू नका आणि इथलं काहीच घेऊन येऊ नका. आमच्यासोबत खूप भयानक अनुभव घडला आहे. मी तो तुम्हाला नक्की सांगेल. पण प्लीज कृपया तुम्ही कोणी त्यात अडकू नका. ठीक आहे. चला आलो आपण लोणावळ्याला. चिक्की घ्यायला. चिक्की मगनलालची चिक्की. हा इथून पण जाऊ शकता. पण तुम्ही डायरेक्ट टायगर पॉईंट लोणावळा पॉईंटला इथून घुसला ना आतल्या रोडने झाली. इथल्या ट्रॅफिकमध्ये अडकायची गरज नाही. लोणावळ्याची चिक्की मगनलाल चिक्की. लोणावळा आला की चिक्कीच आठवते मला. आणि जाताना मी नेहमी चिक्की नेतो घरी. मजा येते रे. आपण नेलं कसं खायची. आणि मी जास्तीत जास्त 2 दिवस राहते, नाहीतर 30 दिवस मॅक्स 3. आणि संपून टाकतो मी सगळं खाऊन. पूछा किसी ने? मी खातो, माझी बहीण खाते, मम्मी खाते, पप्पा खातात, सगळे खातात भाई. काय सुसाट असा भन्नाट रोड भेटला. पण एवढं मोकळं काय आहे आज मला तेच कळत नाही आहे. नाहीतर नेहमी जॅम असतो रे. काय आहे आज. मला पण विचार पडलाय नक्की आज काय आहे. एवढं मोकळं कधीच नाही भेटत मला हा रोड. म्हणजे जेवढा मी आलो ह्या टायमिंगला तर कधीच मला एवढा मोकळा भेटणार नाही. सकाळी आलो तर भेटतो एक वेळ, पण ह्या टायमिंगला कसं काय एवढा मोकळा आहे. काय आहे का आज. काहीच नाही आहे. मित्रांनो वरसळी टोलच्या इथे आलो यार. किती दिवसांनी आलो आहे काय माहिती. मला आनंद होते बघून. एक मजाच येते यार की वरसळी टोल, शेडिंग टोल, हा रोड, तो रोड, हा घाट. आणि हे अशोक लेलँड. बंद पडली गाडी आई घातलेली. सॉरी टायर पंक्चर झाला आहे. बिचारी माणसं अडकलीत सगळी. टायर पंक्चर झाला ना भाई लय वांदे होतात. एक जर स्टेपनी असेल ना तर काही इश्यू नाही. बस स्टेपनी नसली ना मग लागले. मित्रांनो इथून लेफ्टला गेलं ना इकडे तर आपली आई एकविरा देवी मंदिर. आणि राईटला गेलं की इथं कोणता गड यार मला नाव नाही आठवत आहे. जाम फेमस आहे. इथं नेहमी गर्दी असते पावसाळ्यात. तो गड इथे. चला अजून आपल्याला जायचं आहे 48 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. 1 तास दाखवते. चला आरामात जायचं. आपलं काय घाई नाही. लेट्स गो. मित्रांनो आपण आता कामशेतमध्ये आलो आहे. आणि ना एवढं क्रॉस विंड चालू आहे ना भाई. फुल बॉडी गाडी सगळं एक साईडला जात आहे. काय माहिती का. आणि काय सुंदर अशी नदी आहे. वाव हो वा काय भारी वाटतं यार. म्हणजे किती दिवसांनी मी या साईडला आलो यार. 1 वर्ष झाले जवळ. इकडे मी मोठं ब्लॉग नव्हता केला. बरं भाई बरं झालं आलो इकडे. मजा येते. मन भरून आलं असं आतून असं वाटतंय ना नुसतं वरडत बसावं. या असं करून ओरडतं. कोई मुझे जंगली कहे ये कहता है जी कहता रहे. असं एकदम असं वरडूच वाटते. जोरात बोलूच वाटते. पण हा जो परिसर आहे ना सकाळचा काय दिसतो. अशी एक धुक्याची लेअर ढगाची लेअर पसरलेली असते इथे. आता इथून घाट चढायचा परत उतरायचा. आई ग अजून माझ्या लक्षात आहे यार सगळं जसंच्या तसं. काय माहिती काय माझ्या डोक्यात आहे. मला बाकीचं काय आठवत नाही पण रोड लगेच आठवतोय. कारण एवढ्या वेळा गेलोय ना मी. सकाळ संध्याकाळ पावसाळा उन्हाळा. सायकल बॉय अरे दादा. अंत असती प्रारंभ. विंड खूपच आहे. आवाज येतो का माहिती नाही आईला. पण मजा येते मला. तुमचं माहिती रे मला मजा येते राईड करायला. चालावा लागेल राडा. चला राडा वरती गेलो ना अजून भारी दिसत. थांबा तुम्हाला दाखवतो. खामशेत मध्ये आपण. खामशेत सॉरी मी कामात मगाशी दुसरं नाव घेतलं आय थिंक. पण खामशेत मध्ये. ओ भाई कसलं भारी वाटतंय.
मला आठवत इथे तो पल्सरवाला ओव्हर स्पीडिंग करत होते, दोघं पडलेले. आई ग, इथं चालतच गेलेले असे तिथे. 30 मजा आहे आज पण. हा. आणि हे बघा काय आसमंद दिसतंय पूर्ण. निसर्ग बघा भाई, निसर्ग. वाव, काय नदी वाटते ती. ड्रोन पाहिजे मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा तर आपण ड्रोन घेऊ शकतो. पुढे मला मोटिवेशन भेटेल. मित्रांनो आता मी मावळमध्ये आहे आणि मला आठवलं की मी रायगडावरती गेलो तेव्हा मला मावळची माणसं भेटलेली. त्या काका आणि ती छोटी पोरं, तो अख्खं गाव आलेलं आणि आम्ही त्याच गावामध्ये आलो आहे. तर त्यांचे काय आपल्याकडे कॉन्टॅक्ट नाही, तर त्यांना फोन केला तर त्यांना भेटलो असतो. जर तुम्ही कधी पण मला भेटाल ना तर माझा इंस्टा घ्या आणि मग मला DM करा. म्हणजे मी तुम्हाला DM करून सांगू शकतो की मी आज इकडे जाणार आहे, मग तुम्ही तिथे मला भेटू शकता आणि आपण मीटअप करू शकतो. आई घातलंय 10 लोक ओळखत आणि मीटअप करायला निघालंय आईच्या गावात. भावांनो जरा इज्जत वाढवा आपली पण, सबस्क्राईब करा जरा. वरती नाही आपल्याला पण लय भारी दाखवायचं यार. मला किल्ले असे ड्रोन शॉट घेऊन एकदम तुम्हाला हे करायचे आहेत. हे काय हे करतो यार. बघूया कुठेतरी पेट्रोल पंप भेटतोय का, तर तिथे जाऊया. नसेल तर मग काय ऑप्शनच नाही. मग हॉटेल बघून कुठेतरी जावं लागेल मला. आपण लाजायचं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्ही ट्रॅव्हल करताना लाजू नका. 2 नंबर 1 नंबर करायला लागले असेल ना जाऊन या. जास्त विचार नाही करायचा. विचार केला ना काय होणार नाही. टॉयलेट भाई येतो जरा वॉशरूमला जाऊन. व्हिडिओ चालते. त्याला वाटलं त्याला बोलतोय का काय. ऐक अवतार बघा असं आहे, बलक लावा घातलाय केसांची लागून जात. चला HP पेट्रोल पंपवरती आणि इथलं वॉशरूम बघा किती सुंदर आहे, स्वच्छ आहे. चला खतम करतो. 2000 years later. इथं गाडी लावलेली आपण, आता गाडी घेऊया आणि निघूया. चला वॉशरूम ब्रेक कम्प्लीट. लेट्स. आता भारी वाटतंय मित्रांनो, झालेलं आहे आपला वॉशरूम ब्रेक. जरा आता बरं वाटतंय, हलकं वाटतंय. आणि मी ग्लव्स काढले कारण माझे हे नको आहेत ना, हे दुखायला लागले. काय माहिती ग्लव्स आय थिंक भिजल्यामुळे छोटे झालेत किंवा मी जास्त घातल्यावरती माझे बोटं एकदम असं पेन करतात ना, नको वाटतंय. म्हणून मी काढलेत. थोड्या वेळाने थोडा रिलॅक्स झाल्यावरती ना परत घालतो. ब्रेक घेणं पण महत्त्वाचं आहे. मध्ये कंटिन्यू राईड करणं चांगलं नाही आहे. फटीक पण येऊ शकतो लवकर. थोडा मध्ये ब्रेक घेत गेलं ना तर बरोबर. आणि मी असं तर थांबत नाही. मग हे ग्लव्स घालायला थांबेल, वॉशरूमला थांबेल, पाणी प्यायला थांबेल, असं थांबायचं. ठीक आहे. सोमवारनेला 8 किलोमीटर बाकी आहेत. तुम्हाला हे मराठीमध्ये ब्लॉग्स आवडतात का नाही भाई, प्लीज मला लाईक करून सांगा तुम्ही. तुम्हाला आवडतात का नाहीत हे ब्लॉग्स मराठीमध्ये, तरच मला समजेल. नाहीतर मला परत आणि काहीतरी एक्सपेरिमेंट करावे लागतील. एक्सपेरिमेंट मी करत राहील. फक्त तुम्ही कमेंट आणि लाईकच्या स्वरूपाने मला सांगा की तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय, काय चेंज करू हे पण सांगू शकता. काय इश्यू नाही. अच्छा, फक्त बंद कर, व्हिडिओ नको बनवू असे कमेंट करू नका चुकून पण. बंद तर नाही करणार मी. चला मित्रांनो, आपल्याला अजून जायचं आहे 30 किलोमीटर आणि सकाळपासून गाडी चालवतो तर 103 किलोमीटर कंप्लीट झालेत. आपण 100चा आकडा कसा आणि कधी पार झाला मला पण नाही कळलं. मग आता लक्ष केली ना तेव्हा मी बोललो अपडेट दिली पाहिजे तुम्हाला काय चाललं आहे. आणि सूर्य डोक्यावरती आहे पण गरम काय लागत नाही आहे. थंड वातावरण चालू आहे कारण की झाडांच्या भोवताली आहे. आपण आपल्या भोवती झाडे चालू आहे, झाडाच्या भोवताली आहे, आपल्या भोवताली झाडे आहे. भाई ग्रेवल असेल ना भाई थोडं सांभाळून जावा. स्पीड आधीच स्लो ठेवा एकदम. तिथे ग्रेवलमध्ये जाऊन ब्रेकिंग नका करू, मग तुम्ही सर्किंग व्हाल आणि पडिंग व्हाल. समजलं. एकदम हळूहळू जावा. काय घाई नाही. कोण मागचा हॉर्न वाजवत आहे त्याला वाजवू द्या, त्याला दुर्लक्षित करा. हा किती जोरात येतोय, अक्कल आहे का नाही ह्याला. चायला काका तुम्ही नाही बसू शकणार या गाडीवर, जाऊ द्या. जाऊया डबल सीट रे लांब, डबल सीट रे लांब. मला जसा चष्मा पाहिजे तसा चष्मा भेटतच नाही यार. मी ह्यांच्याकडूनच घेतो. मी काय ब्रँडिंगवाले मोठे महागडे चष्मे नाही घेत. आपले अवकात नाही भाई. BMW घेतले बस झाली, फाटली माझी. बडे महाग गोष्टी घ्यायच्या. आता कसं जर गरज असेल ना, पैसे असतील तरच मी घेतो, नसतील तर आपलं गप स्वस्तात मस्त घ्यायचा, यूज करायचा, लफडाच नाही काय. चला
10:10ला आपण येऊन बसलोय सोमाटणे टोलला. किती वर्षांनी बघतोय असं वाटतं मला. असं आपल्या मित्रांना भेटतो ना आपण एकदम 15 वर्षांनी 10 वर्षांनी, तसं मला आज वाटतंय की मी माझ्या या टोलवाल्या मित्रांना एवढ्या वर्षांनी भेटतोय. ए भाई किधर था माझं लक्षच नाही. मध्ये डिवायडर आहे. कार 156, 94, 47. बापरे किती टोल घेतात यार. नका ना घेऊ, बंद करा ना टोल भाई. किती रोड टॅक्स घेतला तरी पण रोडची अवस्था एकदम भंगार. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. काय कशाचा टॅक्स घेताय रे? हा टोलच्या इथे पण रोड नीट नाही. बघा काय रोड आहे ते, आणि ह्याचे पैसे घेतात आणि आपण देतोय मूर्खासारखे. बात तो सही है. हा काय करणार, आपण दिले नाही तर आपल्याला जाऊन नाही देणार. हे कुठेतरी बदललं पाहिजे आपल्या देशात, की अननेसेसरी जे टोल टॅक्समध्ये तर असे लुटतायत ना भाई. काय म्हणजे काहीच्या काही टॅक्स लावतात, काही पण फालतूगिरी, निव्वळ फालतूगिरी आहे. मला अजिबात आवडलं नाही जे टॅक्स लावलेत ना भाई. मित्रांनो आपण आता येऊन बसलोय देहू रोडला. इकडून सरळ गेलो असतो ना मी तर इकडे गेलो असतो तर शिवनेरी साईडला गेलो असतो. देहू रोड पकडायचा आणि सरळ आपण पुण्याकडे जायचं आहे. इलेक्ट्रिक हिचा आवाजच येत नाही यार. दोघं जण माझ्या बाजूने गेलोय, मी शॉक झालोय. काय केलं नंतर तर इलेक्ट्रिक बाईक आवाज येत नाही भाई. जरा इलेक्ट्रिकमध्ये आवाज द्या, बुंग 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 बुंग. थोडा पोरांना पण मजा येईल आणि आम्हाला समजेल तरी मागणं काहीतरी येतंय. नाही तर असं कधी येतून कधी जातं कळत पण नाही. तर निशांत भाईचा आवाज होता, तुम्ही ऐकला का माहिती नाही मला. बट दादा बोलतात की ते उतरलेत शिवाजीनगरला, तिथून कॅब पकडले, त्यांना अर्धा तास लागेल. मी बोललो मी पण आहे आपल्या फिरतीवरती, मी पण हळूहळू चाललो आहे. अर्धा तास लागेल, मला पण अर्धा तास दाखवतं आहे. चांगलं आहे, आराम जाऊ. ऐक सायकलिस्ट कसली पळवते भाई. पुणे तिथे काय उन्हे. आणि पुण्यात आल्यावरती विदाऊट हेल्मेट दिसतात. ह्या मुली स्कार्फ लावून गाडी चालवतात. त्यांना वाटतं त्या स्कार्फमध्ये ना वेगळी शक्ती आहे की जी त्यांना ना पडलं तरी काय करणार नाही, त्यांना सगळ्यातून वाचवणार, फाईन बसून वाचवणार. मला हे समजतच नाही यांचं लॉजिक. हा भाव तर बिना हेल्मेट बिना कशातच चालला आहे. मला यांचं लॉजिकच समजत नाही या बाबतीत की स्कार्फ घालून का चालवत आहे. ठीक आहे उन्हामुळे प्रोटेक्शन होते, आय ॲग्री. बट भाई जो चुकून पडला तर किती महागात पडेल. साल्टी जातील रे, साल्टी. हेल्मेट घाला. नहीं. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शुभाचं मावळ होणार. डाडा 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 डाडा. महाराज म्हणजे जीव की प्राण भाई. काय माहिती अचानक माझ्या डोक्यात हिट झालं की मी कुठे निघालोय, तर मी निघालोय कोथरूडला महाराजांच्या म्युझियममध्ये. तर ते काय नाही आहे तिथे ते सगळं तुम्हाला दाखवतो. त्याचा वेगळा ब्लॉग बनेल आणि ही जायचा आणि यायचा एक ब्लॉग बनेल. मी आता असंच करणार आहे, येण्या जाण्याचा एक सेपरेट जर्नी आणि त्या प्लेसचा वेगळा ब्लॉग. भले तो 2 मिनटं 5 मिनटं असू दे, ती वेगळी व्हिडिओ ठेवणार आणि येण्या जाण्याचा वेगळा व्हिडिओ ठेवणार. म्हणजे तुम्हालाही लफडा नको, मलाही लफडा नको. ज्यांना जे बघायचं ते बघतील. एक्झॅक्टली लेट्स गो. वॉकी टॉकी करायला, ती वॉकी टॉकी करायला मस्त आहे. फक्त एकच लफडा आहे, त्याची जी बटणं आहेत ना, ह्या ग्लव्सनी ना समजत नाही कुठलं बटन कधी दाबतोय आणि दवत पोहत लवकर. याला मरतो असं सारखं चायला असं दाबून ना माझी बोटं दुखायला लागली हो, पण त्याची बटणं काय दबली नाहीत. ते थोडा एक लफडा आहे ह्या ब्ल्यू आर्मरचा. जर ब्ल्यू आर्मरवाले बघताय ना, एकतर ना ती बटणं मोठी करा, जरा अशी बल्की द्या, नाहीतर एक डायल द्या की असा स्क्रोल करू अप डाऊन. हे असं एकच डायल द्या असा मोठा, जिथे आम्ही टच करू शकतो आणि हे करू शकतो. ते करा, ते जरा हे वाटतंय. बाकी सगळं मस्त आहे. असं क्रिटिकल सिच्युएशनमध्ये थांबलं ना मी लगेच निघून जातो. आपण नाही थांबत, आपल्याला माहिती आहे आपल्याला लय लांब जायचं आहे. लय हे ट्रकवाले लय लावतात. का लावतात ना मला माहिती नाही. प्लीज सांगा जर तुम्हाला माहिती असेल. BMW इकडे पण BMW सेम BMW काल मी ब्लॅक का ग्रे सिल्वर कलरमध्ये बघितली आणि मी रात्रभर तिचा विचार करत बोलतो भाई आपण पण ही गाडी घेऊ. आणि आत्ता मला परत तीच गाडी दिसली ब्ल्यू कलरमध्ये. भाई काय दिसते यार ती गाडी. आणि पोलीसवाले काका MH 046780, अहो तुम्ही तरी घाला हो हेल्मेट. आता ह्यांच्या मारा फाईन. ह्यांच्यावर नाही फाईन मारत यार, आमच्याच मारतात बरोबर. आता इथं मला लेफ्ट घ्यायला सांगता येईल.
का रे का बाळा? हा अरे सॉरी, मिसळची लोकेशन लावले ना. क्या गुंडा बनेगा रे तू? निशांतने सांगितलं की पहिली मिसळ खायची मग तिथे जायचं. चला आता निशांतला भेटूया. मिसळ खाण्यासाठी हा लेफ्ट मारणं गरजेचंच आहे. आणि मी सावलीतून चालते ब्रिजच्या, जरा बरं वाटतंय, गारगार वाटतंय. चला आता पुण्यातल्या आतल्या रस्त्यांमध्ये सकाळ सकाळी म्हणजे सकाळची नाही 10:30 वाजता पोहोचलो आहे आपण. बघा कसं आहे, मी एकदम आरामात जातो, आरामात येतो, ना कोणाला लोचा ना काय. आपल्यामुळं कोणाला त्रास न झाला पाहिजे याची आपण काळजी घ्या गाडी चालवताना काही करता. अरे थांबा ना, ए भाड्यांनो थांबा, अरे थांबा ना, अरे थांबा, ए तुमच्या आईला तुमच्या, अरे काही दमदी आहे का नाही? मुंबईवाली परवडली रे, थांबतात तरी गाड्या येतात म्हणून. ही थांबतात, ही डायरेक्ट लोकलच्या मागून जावा म्हणजे तुम्ही फसणार नाही कधीच. ठीक आहे. आणि पुण्यामधून कोण मला ओळखतं नहीं का? कोणी मला सबस्क्रायबर आहे का? नहीं प्लीज 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 कमेंट करा व्हिडिओच्या खाली, बोला तुमची लोकेशन पाठवा. जे जे माझे सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी आपली लोकेशन पाठवा. पुणे, मुंबईमध्ये कुठे, पुण्यामधलं कुठे, पुणे आणि तुमचं एरियाचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव. मुंबईमध्ये कसं, आता मी कोपरखेरणे बोलतो, नवी मुंबई कोपरखेरणे, तसं तुम्ही कोण कोण कुठून कुठून आहात कमेंट करा मित्रांनो, म्हणजे मला समजेल की आपले ऑडियन्स कुठे जास्त, कुठून कुठून बघते. चांगलेच यार रस्ते पुण्यामध्ये पण, आणि मोठे पण आहेत आणि जास्त मोठे आहेत, मॅनेजेबल आहेत. बस आहे, एवढे बस झाले. फक्त ट्रक आणि बस आले की मग वांदे, एकत्र नाही जाऊ शकत कोण. गेले वाकडफाटा चोंदे पाटील जंक्शन. आईला वेगळंच नाव आहे, मला वेगळंच वाटत होतं म्हणून मी कॅमेरा ऑन केला. आता तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही, जरा लाईट लावतोय बघा. टरलच्या आतून चाललो आहे पुण्यामध्ये. पुणे तिथे काय पुणे, काय भारी वाटते ना ही फ्रेम. मला नेहमी आवडते यार ही, असा आपला देशाचा तिरंगा असा फडकणार, रोड, माझी बाईक, वा वा, ड्रीम कम ट्रू. अशा प्रकारचा एक व्ह्यू भेटला की सीन भेटला ना, भारी वाटतं. आता माहिती नाही व्हिडिओमध्ये किती कारिगर आहे, किती दिसत असेल, पण जे काय आहे ते भारी आहे, मस्त मजा येते. पण पुढून लेफ्ट घ्यायचं आपल्याला, आणि मी कुठे आहे मलाच माहिती नाही. औंध रोडला आहे आपण, औंध. जरा हे बघा ना, काय मस्त अशी आपली महादेवाची मूर्ती आहे, चौकामध्ये बसवलं आहे. पुष्पा पार्क रोड आयला, पुष्पा इथं कधी आला, झुके का नाही झाला. तर मित्रांनो इथे आपण मिसळ खायला आलोय. निशांतने इथे सजेस्ट केलं बघा. तर भावांनो ही आपली मिसळ आलेली आहे. हे कुठे आहे? तरी नाही याच्यात असं आहे का? तरी कांदा वेगळा भेटतो भाई. तरी कुठे आहे? अरे कालवंदे नाही, तरी टाकायची आणि खायची. तिखट आहे का जास्त? तू एवढी मिसळ बेसिक खायला तू एवढ्या लांब बोलवलंस. हां ते माहिती आहे. हे उलटा रस्ता घेतलाय ना, पण अजून आता इथून इकडे जायचं ना परत. बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, इथे मिसळ खाल्ली. एवढी फालतू मिसळ होती ना, म्हणजे मी कोणालाच कधीच रिकमेंड नाही करणार की इथे येऊन मिसळ खावं. मला तर आवडली नाही यार, ही थर्ड क्लास. एवढी बेकार मिसळ होती ना, म्हणजे खाऊशच नव्हती वाटत. तरी कशी तरी आपलं एक पाव खाला, नंतर गेलाच नाही, बोललं राहू दे भाई, नाही जाणार आपल्याला हे. आणि मग मी सोडून दिली तिथेच. चला आता इथून 22 किलोमीटर आहे आपल्याला आपली डेस्टिनी. काय शिवसृष्टी थीम पार्क, तिथे जायचं आपल्याला. सो प्लीज सपोर्ट करा सारा खबर.